तो ऑल इंडिया सेमी स्कूल येणाऱ्या 5 एप्रिलला ही मुलांची एक्झाम आहे आणि एक्झामसाठी काही महत्वाचे जीके प्रश्न की जे आपल्याला माहित पाहिजे आणि जे आपल्या मॉक टेस्ट आपल्या मुलांच्या आम्ही घेत आहेत त्याच्यामधला हा वन ऑफ द महत्वाचा मॉक टेस्ट पेपर मधील महत्वाचे 25 जीकेचे प्रश्न आपण घेतोय की जे आपल्याला माहित असलेच पाहिजे. जे आपले विद्यार्थी तयारी करत आहेत ऑनलाईन माध्यम असेल या सगळ्या माध्यमातून जे आपल्या युट्यूब माध्यमातून सर्व पाहत असतात त्यासाठी एक महत्वाची हा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये जीकेचे महत्वाचे 25 प्रश्न आज आपण बघणार आहेत. त्यामध्ये दिसते आपला सगळ्यात शेवटचा जो पार्ट असतो जीकेचा 25 प्रश्न असतात सैनिक स्कूलमध्ये. जीके हा सगळ्यात अवघड वाटतो विद्यार्थ्यांना त्यामुळे जीके हे एक महत्वाचे आयएमपी प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये आपले एक स्पेशल वर्क आपण आतापर्यंत केलेले आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ महत्वाचा आहे आपल्याला. त्यामध्ये पहिला प्रश्न आपण बघूया व्हॉट इज मेजर्ड बाय बॅरोमीटर. तो बॅरोमीटरने कशाचं काय मोजलं जातं तर बॅरोमीटरने मोजलं जातं ऍटमॉस्फिरिक प्रेशर. हे महत्वाचं आहे. बाकी मग विंड स्पीडला वेगळं आपण इन्स्ट्रुमेंट वापरतो. रेन साठी रेन गेज वापरतो. टेम्परेचरसाठी आपण थर्मोमीटर वापरतो. देन व्हॉट इज द रेशो ऑफ द लेंथ ऑफ द नॅशनल फ्लॅग ऑफ इंडिया. भारताच्या राष्ट्रध्वजाच्या रुंदीचे लांबीशी गुणोत्तर किती आहे तर भारताच्या राष्ट्रध्वजाची लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर जे आहे ते 2:3 ऑप्शन नंबर बी आहे. त्यानंतर नेम द होली बुक ऑफ द पारसी. तर पारसी जे आहे त्यांचं पवित्र पुस्तकाचं नाव काय आहे त्याचं नाव आहे झेंडा अवेस्ता. गुरु ग्रंथ साहिब तर हे आपल्याला माहिती आहे शीख धर्माचं आहे. बायबल आपल्याला माहिती आहे ख्रिश्चन धर्माचं आहे. कुराण माहिती आहे आपला मुस्लिम धर्मासाठी आहे. पुढचा प्रश्न आहे ब्रज भाषा इज स्पोकन इन विच अमंग द फॉलोइंग स्टेट. तर ब्रज भाषा कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते त्याचा आन्सर आहे ब्रज भाषा ही आहे उत्तर प्रदेशमध्ये. तो उत्तर प्रदेशमध्ये जे आहे त्या ठिकाणी महत्वाचे जे प्लेसेस आहेत वाराणसी वगैरे त्या ठिकाणी ही महत्वाची भाषा बोलली जाते. गिव्ह द इक्विव्हॅलंट रँक ऑफ द कर्नल ऑफ द आर्मी इन इंडियन नेव्ही. तो इक्विव्हॅलंट भारतीय नौदलातील कर्नल हे आर्मीच्या समतुल्य पद कुठं आहे. आर्मीमध्ये कोणतं समतुल्य पद आहे जसं आर्मीमध्ये कर्नल तर इंडियन नेव्ही मध्ये काय आहे इंडियन नेव्ही मध्ये आहे कॅप्टन. तर कॅप्टन इंडियन नेव्ही मधलं आणि आर्मी मधलं कर्नल हे दोन्ही पद जे आहे ते सेम आहेत इक्विव्हॅलंट आहे. पुढचा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग बर्ड्स हॅव द मोनोक्युलर विजन. खालीलपैकी कोणत्या पक्ष्यांची दृष्टी एकांगी किंवा एकरंगी असते. ऑप्शन आहे ऑल ऑफ दिस ईगल्स पिजन्स ऑर पॅरेट्स. दोन्ही डोळे हे दोन साईडला असतात परंतु त्यांचा जो फोकस आहे दोन्ही डोळ्यांचा एकाच गोष्टीवरती ते ठेवण्याचा प्रयत्न करतात. हे सर्व ऑल ऑफ दिस या पक्ष्यांसाठी आहे. देन इंडियाज हायेस्ट अवॉर्ड इन द सिनेमा. सिनेमा मधलं हायेस्ट अवॉर्ड इंडिया मधलं जे आहे ते आहे दादासाहेब फाळके पुरस्कार. आणि जगामधलं जर आपण बघितलं इंटरनॅशनल मध्ये तर त्याला आपण बोलतो ऑस्कर अवॉर्ड. हे जगामधील सर्वात जास्त नाही का जगामधलं 1 नंबरचा अवॉर्ड म्हणजे ऑस्कर आणि इंडियामधलं 1 नंबरचा दादासाहेब फाळके पुरस्कार की जे मराठी व्यक्ती होते त्यांच्या नावाने हा दिला जातो की त्यांनी पहिला इंडियामधला पहिला मूवी त्यांनी तयार केला होता. त्यावर दिसते आपलं बाकी मग कलिंगा प्राइज आहे हे जे आहे बाकीचे नॅशनल तानसेन सन्मान परमवीर चक्र तर हे बाकी तुम्हाला माहिती आहे सर्व. विच पॉइंट लाईज डायरेक्टली अबव द फोकस ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ. सर्फेस ऑफ द अर्थ फोकसच्या वरती कोणता पॉइंट या ठिकाणी आहे त्यामध्ये मग टेक्टोनिक प्लेट पॉइंट प्लुटोनिक पॉइंट तर इपी सेंटर. इपी सेंटर हा ज्या ठिकाणी भूकंप झालेला आहे त्याच्या वरचा पॉइंट हा असतो की ज्या ठिकाणी भूकंप झाला त्याच्या वरचा पॉइंट आला इपी सेंटर. विच ऑफ द फॉलोइंग डिसीज स्प्रेड थ्रू द कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. तर कंटॅमिनेटेड फूड आणि वॉटर मधून दूषित पाण्यामधून किंवा अन्नामधून कोणता रोग पसरतो कॉलरा फिलेरिया डेंग्यू मलेरिया. आपापलं उत्तर चॅट बॉक्स मध्ये आपण टाईप करू शकता. बाकी ज्यांनी करेक्ट उत्तर दिलं असेल त्यांना आपण नाही का लाईक करूया. त्याच्यामध्ये याचं उत्तर आहे कॉलरा कावीळ. तो कॉलरा जे आहे ते याच्यामध्ये उत्तर यायचं अमंग द फॉलोइंग विच इज नॉट अ सोर्स ऑफ सरफेस वॉटर. तर यापैकी कोणतं सरफेस वॉटरचा सोर्स नाहीये त्यामध्ये लेक्स रिव्हर्स ओशन्स अँड स्प्रिंग्स. तर याच्यामध्ये स्प्रिंग जे आहे हे अंडरग्राउंड वॉटर असतं जे वरती येतं त्यामुळे हा याच्यातला वेगळा सोर्स आहे. बाकी हे सगळं सरफेस वरती असतं मोस्टली. तर जे स्प्रिंग आहे झराचं पाणी हे आतमधून येतं. देन पोझिशन ऑफ द अर्थ वेन इट इज नियरेस्ट टू द सन. ज्यावेळेस पृथ्वी सूर्याच्या जवळ असते त्या पोझिशनला काय म्हटलं जातं. हा महत्वाचा प्रश्न आहे जिओग्राफी मधला. दॅट इज द हिअर पेरिग्री पॉइंट ऍपिलियन ऍपेजी ऑर पेरिलियन. दॅट इज द आन्सर इज हिअर पेरिलियन. तर पेरिलियनला सगळ्यात जवळ असते आणि सगळ्यात लांब असते ऍपिलियन. त्यानंतर ट्रान्सफर ऑफ हीट एनर्जी फ्रॉम द सन टू द मून टेक्स प्लेस बाय. सगळ्यात जी ट्रान्सफर ऑफ एनर्जी आहे म्हणजे पृथ्वीवरनं जर आपण बघितलं ही आपली पृथ्वी आहे आणि समजा ही सन आहे तर सनची जेवढी काही सगळी ऊर्जा आहे ती सगळी आपल्यापर्यंत पोहोचते पृथ्वीवर. त्यात कोणतंही इथं काहीच नाही म्हणजे व्हॅक्युम आहे हवा नाही काहीच नाही तरी पण ती तिथपर्यंत आपल्यावर पोहोचते. हवेमधनं पण खाली येते. अशा वेळेस ज्या गोष्टी असतात त्याला आपण काय बोलतो रॅडिएशन. ऑप्शन नंबर सी रॅडिएशन. फक्त रॅडिएशन हे जर उत्तर होतं रॅडिएशन. रॅडिएशन मधून ही जी काही एनर्जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचते. देन हुज सन वॉज एम्परर अशोका. एम्परर अशोका हे कुणाचा मुलगा होता असं सम्राट अशोक कुणाचा मुलगा होता. आन्सर इज हिअर
बिंदुसारा. आता माझे चंद्रगुप्त मौर्यचा मुलगा बिंदुसारा आणि बिंदुसाराचा मुलगा एम्परर अशोक, सम्राट अशोक. द नरोरा पॉवर प्लांट विच लोकेटेड इन द स्टेट ऑफ. तर नरोरा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर आन्सर आहे नरोरा हे जे गाव आहे त्या ठिकाणी उत्तर प्रदेश मध्ये आहे. व्हॉट इज द मेन ऑक्युपेशन ऑफ पीपल लिव्हिंग इन द माउंटेन्स. माउंटेन्स मधल्या लोकांचा मेन व्यवसाय काय? तर माउंटेन मधील लोक जे आहेत मेनली शेती करतात किंवा त्यांच्याकडे पशुपालन हा एक व्यवसाय आहे, जे रेअरिंग केलं जातं, अॅनिमल्स रेअरिंग. So answer is here option number C. Farming is the answer here. Next, who discovered the polio vaccine? Polio vaccine चा शोध कोणी लावला? तर जॉन एंडस, लुईस पाश्चर, जोनास साल्क आणि चार्ल्स निकोले. तर जोनास साल्क यांनी पोलिओ वॅक्सिनचा शोध लावलाय. देन विच वॉज द फेमस स्लोगन गिव्हन बाय द फ्रीडम फायटर लाल बहादूर शास्त्री. तर लाल बहादूर शास्त्री त्यांनी 1971 ला स्लोगन दिलं होतं. त्यावेळेस मला वाटतं भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं. त्यावेळेस जे त्यांचं स्लोगन होतं ते होतं जय जवान जय किसान, हे स्लोगन दिलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हु बिकेम द फर्स्ट इंडियन टू जॉईन द इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस. इंडियाच्या सिव्हिल सर्व्हिसला सगळ्यात पहिल्यांदा कुणी जॉईन केलं? जसं आपण आता बोलतो युपीएससी वगैरे, IAS IPS आता बनतात सगळेजण, पण त्यावेळेस पहिले कोण भारतीय की ज्यांनी इंडियन सिव्हिल सर्व्हिसला जॉईन केलं होतं? तर ऑप्शन आहे सुभाषचंद्र बोस, सचिंद्रनाथ सिन्हा, सुकुमार सेन, सत्येंद्रनाथ टागोर. द आन्सर इज हियर ऑप्शन नंबर डी, सत्येंद्रनाथ टागोर इज द आन्सर हियर. तर पुढचा प्रश्न आहे, द पार्लमेंट ऑफ इंडिया कंप्राइजेस ऑफ. तर पार्लमेंट मध्ये काय काय येतं? समजा ऑल ऑफ दीज राज्यसभा, प्रेसिडेंट आणि लोक. यस, तर पार्लमेंट मध्ये राज्यसभा, प्रेसिडेंट, लोकसभा सर्व काय येतं? सो ऑप्शन नंबर ए, ऑल ऑफ दीज, हे सर्व हे करेक्ट आहे. देन द हायेस्ट पीक ऑफ अंटार्क्टिका. तर अंटार्क्टिका या कॉन्टिनेंट मधलं सगळ्यात हायेस्ट शिखर किंवा पर्वत कोणता आहे? माउंट विन्सन मॅसिफ, अकोन्काग्वा, कोसिगुआ, अल्बर्ट. द आन्सर इज हियर माउंट विन्सन मॅसिफ इज द हायेस्ट पर्वत इन अंटार्क्टिका. खादर सॉइल्स आर फाउंड इन. खादर सॉइल्स ला आपण बोलतो अल्युव्हियल सॉइल. तर अल्युव्हियल म्हणजे जी सुपीक मृदा असते अशा प्रकारची ही सॉइल असते आणि त्याच्यामध्ये न्यू ऑलिव्हल सॉइलला खादर म्हणलं जातं आणि दुसरी असते भागर, तर दुसरी आहे ओल्ड. आणि ही जी आहे ही जी सॉइल आहे ही कुठे सापडते? तर फूड प्लेन्स, ज्या ठिकाणी एकदम सुपीक जमीन राहते, ज्या ठिकाणी सगळं पूरग्रस्त प्रदेश. फूड प्लेन म्हणजे याचा अर्थ आहे की ज्या ठिकाणी जे काही पाणी येतं नदीचं त्याच्यामुळे सुपीक माती त्या ठिकाणी सगळी आलेली असते. ऑप्शन नंबर डी. देन द लॉंगेस्ट रिव्हर इन द साऊथ इंडिया. तर साऊथ इंडिया मधली लॉंगेस्ट रिव्हर महानदी, इंडस, देन सरस्वती अँड गोदावरी. आन्सर आहे याच्यामध्ये दक्षिण भारताची सर्वात मोठी नदी कोणती आहे? गोदावरी. गोदावरीला आपण दक्षिण गंगा असं म्हणतोय. द सेकंड लार्जेस्ट रिव्हर, सेकंड लॉंगेस्ट रिव्हर इन द इंडिया. देन द ग्रीन रिव्हॉल्युशन वॉज सक्सेसफुल इन विच ऑफ द फॉलोइंग स्टेट्स ऑफ इंडिया. ग्रीन रिव्हॉल्युशन कोणत्या स्टेटमध्ये सक्सेसफुल झालेले आहे इंडियामध्ये? सगळ्यात पहिला प्रयोग कुठे केला होता? दॅट वॉज इन पंजाब. ऑप्शन नंबर डी, पंजाब. देन द कुडू आणि कुटकी इज द स्टॅपल फूड ऑफ विच ट्राईब. तर कोणत्या ट्राईबचं हे मेन फूड आहे, मुख्य अन्न आहे कोडो आणि कुट? द आन्सर इज हियर गोंड ट्राईब, लार्जेस्ट ट्राईब इन इंडिया, गोंड ट्राईब. तर हा लास्ट क्वेश्चन आहे, ह्याचं उत्तर सर्वांनी द्यायचंय की व्हॉट इज द एरिया कोड ऑफ इंडिया. तर इंडियाचा जो एरिया कोड आहे तो कोणता आहे? आणि हा कोड महत्वाचा आहे कारण ज्यावेळेस तुम्ही मोबाईल नंबर टाईप करा त्यावेळेस हा कोड तुम्हाला लागतो. त्याच्यामुळे ह्याचा आन्सर तुम्ही टाकायचं. जे आन्सर टाकतील चॅट बॉक्स मध्ये, त्या कमेंट मध्ये, त्यांना मी लाईक करेल. लास्ट क्वेश्चन हा तुमच्यासाठी, भारताचा एरिया कोड काय आहे? तसं काय अशा प्रकारे एक महत्वाचे 25 क्वेश्चन की जे IMP आहेत रिलेटेड टू, उगाच द्यायचं म्हणून काय पण नाही दिलं, की जे आम्ही आमच्या मुलांना वापरतोय, जे सोडून घेतोय मॉक टेस्ट आमच्या एक दिवसात डेलीच्या कशा मॉक टेस्ट आमच्या मुलं सोडतात. तर ह्या मॉक टेस्ट मधले महत्वाचे काही प्रश्न आपण बघितले. जर आपल्याला अजून काही आपण आहे किंवा अजून GK वरती काही आणायचे असेल तर खाली कमेंट करू शकता. जेवढे आपले कमेंट असेल तेवढे आपण लवकरात लवकर अजून जास्तीत जास्त व्हिडिओ GK साठी आपण आणूया. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की आपण शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.